जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो, कारण महाराष्ट्राची ही कला आहे तुतारी आणि काय वाजवली आहे हीच तर गुरव बंधूंची खासियत आहे। आणि कुठेही जा कोणताही प्रोग्राम असू द्या, मराठीचा बाणा जिथे असेल तिथे मात्र गुरव बंधूंची तुतारी, गुरव बंधूंचे फेटे आम्ही नेहमीच पाहिलेले आहेत। तर तुमचं देखील गुरव बंधू आपलं स्वागत आहे। धन्यवाद, खूप खूप धन्यवाद। तुतारी वादक आमचे गुरव बंधू। मार्क्सला सुरुवात, फर्स्ट ओव्हर संदेश मुंडे, पहिलाच बॉल, इथे फटका फसलाय। इट्स अ बिग विकेट, बिग ब्लो, गोल्डन विकेट ऑफ दिस मॅच। विश्वजित मात्रे अभ्याची विकेट घेण्यामध्ये यश मिळालंय ते संदेश मुंडेला। स्वस्त्यात सापडलाय अभ्या, पहिल्याच बॉलवर मोठा दणका दिला इकडे मात्र विडी 11 मित्सुबिशी देवद या संघानं। स्वप्नवत कामगिरी, अगोदरच म्हणालो होतो बॉलिंग अटॅक स्ट्रॉंग आहे या टीम कडे। संदेश मुंडे चांबारलीचा गोलंदाज, काय सुरुवात करून दिले या गोलंदाजानं। विश्वजित मात्रे सारखा मोठा अडथळा पहिल्याच बॉलवर दूर करायचा, इकडे पीतर बडे चालू हॅट्स ऑफ आहे संदेश मुंडेला। शून्यावर पहिला झटका कुंडेवाळ दापोलीला। यापेक्षा स्वप्नवत सुरुवात कांचनजी पालकर का असू शकते? विश्वजित मात्रे फर्स्ट इनिंग कंप्लीट झाली, त्यानंतर प्रेक्षकांमध्ये देखील चर्चा होती, आपण जिथे आहोत समालोचन कक्षामध्ये तिथेही चर्चा होती, रंगमंचावरती पाहुणे उपस्थित आहेत तिथेही चर्चा होती की या धावांचा पाठलाग करायचा असेल तर विश्वजित मात्रेला शेवटच्या षटकापर्यंत टिकून राहणं फार गरजेचं आहे। तो उभा राहिला तर या धावांचा पाठलाग होऊ शकतो, परंतु संदेश मुंडेला हे मान्य नव्हतं। चांबारलीचा गोलंदाज एक व्यावसायिक गोलंदाज आहे। मला अजूनही स्पर्धा आठवते चिरलेची, की ॲज अ बॉलर तुम्ही एखादी मोठी स्पर्धा गाजवता, प्लेअर ऑफ द टॉर्नामेंट स्पर्धा, ती ॲज अ बॉलर ती मात्र प्लेअर ऑफ द टॉर्नामेंट राहतात, तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स हाय लेवलला असतो। त्या धाटणीचा गोलंदाज आहे, त्याने पहिल्याच चेंडूवरती महत्वाचा गडी अर्थातच सरस सेनापतीला गारद केले फलंदाजीतल्या विश्वजित मात्रेला। अंकुर सिंग शॉट फाईन लेगला, क्षेत्ररक्षक, तिथे नक्की काय घडलंय? स्वप्नील होता, सेकंड रन इथे बघूया। पंचांकडे जोरदार अपील केली जाते, पंच सर सुनील पाटील सरांचा इशारा येतोय की तिसऱ्या पंचांकडे आपण जाऊया, काय काय घडते मैदानावरती। आरपीएल, कैलासदादा गुरुदादा मात्रे, आई ग्रुप ओबे, महाराष्ट्र राज्य, पहिलीच मॅच क्वार्टर फायनलची, एवढं काय पाहायला मिळतंय हे फक्त ट्रेलर आहे, अजून पिक्चर बाकी आहे, सेमीफायनलला पोहोचले नाही, फायनल मॅच आहे, मजा येणार आहे या आरपीएल मध्ये। आज संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर पाहूया निर्णय काय येतोय ना। स्वप्नील कडून कारण देण्यात येते, खरं तर सूर्य आहे आणि सूर्य आहे असं म्हणता येणार नाहीये, परंतु क्रिकेट आजकाल एवढं बदललंय। आज 5-5, 6-6 हजार, 10-10 हजारचे शूज आपण घालतो, सन ग्लासेस सुद्धा तेवढ्याच गरजेचं आहेत। नॉट आउट इज अ कॉल, आणि इकडे मात्र रन्स मिळतील, धावसंख्येला सुरुवात झाली तर सनग्लास ज्या खरं तर क्षेत्ररक्षकाला खरंच तिथून त्रास होतोय, सनग्लास असणं गरजेचं आहे सध्याच्या घडीला। अंकुर सिंगची विकेट, मला असं वाटतंय की तिकडे स्वप्नील कांबळेने कारण दाखवलं, जे टीमचे संघ मालक आहेत ते आता क्रीडांगणाच्या बाहेरून कांचन पालकर म्हणत असतील की एखादा सनग्लास स्वप्नील कांबळेला घेऊन दिला असता तर बरं झालं असतं, कारण पहिल्या चेंडूवरती विकेट आली विश्वजित मात्रेची। चला, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? काय जर अडथळे असतील तर ते पहिल्या अंपायरशी वार्तालाप करून क्लिअर करून घ्या। उगाच वारंवार मैदानामध्ये खेळ थांबून, कारण एवढे लोक लाईव्ह पाहतात, ते कुठेतरी जरा वेगळं चित्र दिसतं। मी विनंती करेन सर्व टीमला की असं करू नका। तुमच्या ज्या समस्या असतील, तुम्हाला काय नियम समजत नसतील तर अंपायरशी वार्तालाप करून ते समजून घ्या, जेणेकरून अशा गोष्टी वारंवार एकत्रित येणे, वारंवार पंचांजवळ जाणे या गोष्टी होणार नाहीये। कारण हा रायगड प्रीमियर लीग आपण खेळतोय, ग्रामीण स्टेज नाहीये सध्याच्या घडीला। तुम्ही एवढ्या मोठ्या स्टेजला जर असे वारंवार करत असाल तर ते कुठेतरी चुकीचे आहेत माझ्या मते।
काही मुद्दे जे मांडले जातात त्याचं कॅप्टन मयूर वाघमारेकडून त्याचं स्वागत आहे, परंतु विनंती देखील आहे की रायगड प्रीमियर लीगची स्पर्धा आहे. मॅच स्टार्ट होते पुन्हा एकदा. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. अंकुर सिंग स्वतः टीमचा कॅप्टन आहे. आज त्याच्या विरोधात मात्र धावा आल्यात. मयूर वाघमारेचं आक्रमण पाहिलं जे रायगड प्रीमियर लीग मध्ये घडलं नव्हतं. क्वार्टर फायनल पर्यंत अंकुर सिंगच्या विरोधात कोणी षटकार मारला नव्हता. त्याच्या विरोधात मयूर वाघमारेने आज षटकार मारल्या आणि धावा देखील कुठल्या. संदेश पुढे आला. अंकुरची बॅटची कडा आणि इथे विकेट कीपरने झेल घेतलाय. 2 बुरुज ढासळेल त्यावरती इकडे हल्ला चढवलाय तो गोलंदाज संदेश मुंडेने. विश्वजित मात्रे बाद, अंकुर सिंग बाद. मुंडे अटॅक नाव. मुंडेनं खरं तर इकडे दादागिरी दाखवलंय. दर्जेदार गोलंदाजी. 2 मुख्य फलंदाजांना बाद केलं कॅप्टन दिपाट. फक्त 2 धावा काढून अंकुर सिंग सुद्धा परतीच्या प्रवासाला आणि त्याचमुळे संदेश मुंडे. गतवर्षी सुद्धा रायगड प्रीमियर लीग मध्ये या गोलंदाजांना निर्धाव षटक टाकलं होतं. लो स्कोरिंग मॅचेस डिफेंड केला होता त्याच्या संदेश मुंडेनं. आणि ही रामी तर म्हणे विडी 11 विचुंबे देवत संघ. कारण ही षटकच फार महत्वाची असणार आहे. संदेश मुंडे, मयूर वाघमारे आणि जी कामगिरी केली, जी ड्रीम स्टार्ट दिले संदेश मुंडेनं. आणि थोडंसं मित्र म्हणून बॅकफुटवर आहे सध्याच्या घडीला कुंडेवाळ दापोली, परंतु याच्यातून बाहेर काढावं लागेल. कारण अशी सुरुवात अंकुर सिंगनं फक्त 3 धावांचं षटक टाकून करण्यात आली होती. त्यांनी सुद्धा पाहायला गेलं तर दबावाखाली होता बिडविले चुंबे देवत संघ. तिथून मात्र 63 धावा जमवल्या. हेच करायचं आहे आता मात्र कुंडेबाळ दापोली संघाला सुद्धा. या मॅच मध्ये भावेश कुरंगळे देखील फार महत्वाचा आहे, कारण आतापर्यंत ॲज अ बॅटर या टीमचा तो ट्रम्प कार्ड राहिलाय. प्रत्येक मॅच मध्ये त्याने धावा केल्यात आणि एक सेन्सिबल क्रिकेटर, एक सेन्सिबल बॅटर या सिच्युएशनला परफेक्टली हँडल करणारा वाघिवलीवाडाचा प्रतीक सुरते देखील मैदानात दाखल झालेला. एक संयमी फलंदाज आहे. त्याला ठाऊक आहे की या सिच्युएशन मधून देखील आपण संघाला पुढे नेऊ शकतो. पाहूया प्रतीक सुरते आणि भावेश कुरंगळे संदेश मुंडेचं हे षटक कशा पद्धतीने हाताळतायत आणि त्यांच्या समोर जे मोठं टार्गेट आहे तब्बल 64 धावसंख्येचं, त्यापर्यंत पोहोचण्याचे त्यांचं अप्रोच मात्र कसा असणार आहे. संदेश मुंडेनं 4 मुंड्यात चित केलंय सध्या तरी दोन्ही फलंदाजांना, विश्वजित आणि त्याचबरोबर अंकुर सिंगला. हा चेंडू थोडा खाली राहिला. अँगल बनवत मात्र चेंडू चाललाय. संदेश मुंडेंचा टाळ्यांचा कडकडाट मात्र इथे होतोय. नेक्स्ट मॅच वर टॉवर रसायनी आणि त्यांच्या विरोधात अनमोल किंग्स या 2 संघाकडे देखील तितकाच चांगला बॉलिंग अटॅक आहे. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. प्रतीक सुरतेचा तो हाणून पाडलाय. काय कमालीचं षटक आहे पहा. अंकुर सिंग लेफ्ट आर्म बॉलर, त्याच्याबद्दल चर्चा करत होतो. आपला ग्रामीण भागातील चांबार्लीचा हा वेगवान गोलंदाज एक वेगळीच छाप सोडत असताना अजूनही मयूर वाघमारे येणं बाकी आहे. अंकुर सिंग पक्का व्यावसायिक खेळाडू आहे, परंतु ग्रामीण खेळाडू. 30 गोलंदाजी, लेफ्ट अबाउट द विकेट, अँगल बनवून काय बॉलिंग करतोय सध्याच्या घडीला संदेश मुंडे. फक्त 2च धावा दिल्यात. कदाचित तिसरी बॉल हवेत आहे. डीपला फिल्डर जज करतोय. झेल घेतला अजय वसमाने. 3 विकेट पहिल्याच ओव्हर मध्ये. म्हणूनच मगाशी मीच म्हटलं की चांबार्लीच्या संदेश मुंडेनं 4 मुंड्या चित केलंय आतापर्यंत फलंदाजांना. कमाल केले संदेश मुंडेनं, कमाल केले या मॅच मध्ये. आणि पहिल्याच ओव्हर मध्ये खरं तर सपशेल मी तर म्हणेन बॅकफुटवर ढकललंय कुंडेबाद दापोलीला. जर स्वप्नील कांबळेनं गॉगल लावला असता तर कदाचित इकडे मेडन ओव्हर पाहायला मिळाली असती, कदाचित असं म्हणूया. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला किंमत नाही, पण जर तर शिवाय क्रिकेटही होत नाहीये.